सुरू होताना डिक्लेरेशन असते काही, तसं माझं मनोगत व्यक्त करताना सुद्धा मी व्हॉल्टेअरला कोट या ठिकाणी करू इच्छितो. आय मे नॉट अग्री विथ व्हॉट यू से, बट आय विल डिफेंड टिल डेथ युअर राईट टू से इट. मी तुमच्या मताशी सहमत असेलच असं नाही, परंतु तुमच्या मत मांडण्याच्या अधिकाराचे मी मरेपर्यंत रक्षण करेन. म्हणजे व्यक्ती स्वातंत्र्याचा एवढा मोठा विचार मला तरी अजून कुठं दिसलेला नाही. माझा जो विषय आहे तो विषय मला 30 मिनिटांमध्ये संपवायचा आहे. शक्य आहे का नाही मला माहित नाही, पण तुम्ही प्रयत्न करेन 35-40 मिनिटांमध्ये थांबण्याचा. 2 वर्ष 11 महिने 17 दिवस ज्या राज्यघटनेला लिहायला लागली आणि त्याचा ज्या संस्कृतीचा 5000 वर्षाचा इतिहास आहे, 395 वगैरे कलम आहेत, हे 30 आणि 40 मिनिटांमध्ये मांडणं किती अशक्य आहे मला माहिती आहे. परंतु मी एका प्रश्नापासून सुरुवात करू इच्छितो. तो प्रश्न असा आहे, आणि व्हॉल्टेअरनंच म्हटलेला आहे, पुन्हा मी त्याला कोट करतो, की ते माणसं ग्रेट असतात, ती माणसं ग्रेट असत नाही जी उत्तरं देतात, ती माणसं ग्रेट असतात जी प्रश्न निर्माण करतात. न्यूटनच्या मेंदूमध्ये प्रश्न निर्माण झाला होता की वरी फेकलेली वस्तू खाली का पडते. म्हणजे प्रश्न निर्माण करतात ते क्रांती करतात. आणि म्हणून प्रश्न असा निर्माण झालेला आहे की राज्यघटनेची गरज का आहे, व्हॉट इज द नीड ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन किंवा कुठलेही कॉन्स्टिट्यूशन जगामध्ये. तर त्याचं उत्तर सापडते की माणसाला कंट्रोल करण्यासाठी एक राज्य पाहिजे आणि राज्य कसं असावं हे सांगण्यासाठी संविधान पाहिजे. पण पुन्हा अगेन वन क्वेश्चन अराईज, पुन्हा दुसरा प्रश्न निर्माण होतो की राज्य कशासाठी पाहिजे. आणि त्याचं उत्तर अरिस्टॉटलच्या एका विधानामध्ये आपल्याला सापडतं. अरिस्टॉटल असं म्हणतात की मॅन इज अ सोशल अॅनिमल, ही कांट सर्वाइव्ह अलोन किंवा आयसोलेट, तू राहू शकत नाही. तुम्ही प्रयोग करून बघा, तुम्ही दिवसभर जर 5 घंटे बसला तरी बसू शकत नाही. तुम्हाला कोणातरी मित्राची आठवण येते, हातात मोबाईल तरी घेता, कुणाला तरी चॅट तरी करता. म्हणजे माणूस हा समाजशील प्राणी आहे, तसा तो संघर्षशील प्राणी आहे. आणि मग स्टेट का निर्माण झालं, त्याचे अनेक थिअरी आहेत राज्यशास्त्रामध्ये, मी त्याच्यामध्ये जात नाही. परंतु 2 थिअरी महत्वाच्या मला या ठिकाणी वाटतात आपल्या इंडियन सोसायटीला समोर ठेवून. एक आहे डिव्हाइन थिअरी आणि दुसरी आहे सोशल कॉन्ट्रॅक्ट थिअरी. की माणूस हा जन्मता हॉब्सनं असं म्हटलेलं की स्वार्थी आहे, लोभी आहे, क्रूर आहे, हिसकावून घेतो कुणाचं तरी. आपण लहान लेकराला सुद्धा बघा, म्हणजे मी काही त्याला नाव नाही ठेवत आहे, त्याला काकेला घेतलं तर तुमची पेन तरी घेईल, तुमचे पैसे तरी घेईल, काही ना काही तू घेत राहतो. म्हणजे हॉब्सनं हे विश्लेषण केलेलं आहे की माणूस हा स्वार्थी आहे, लोभी आहे, क्रूर आहे. आणि जी कंडिशन होती प्री स्टेट आणि प्री सोसायटी, ती ही ब्रुटल होती, क्रूर होती. म्हणजे माइट वॉज राईट ऍट दॅट टाइम. अँड डिसओबिडियन्स टू किंग मीन्स डिसओबिडियन्स टू गॉड. म्हणजे देवानं राज्य निर्माण केलं, राजा हा देवाचा प्रतिनिधी आहे. राजाला अन्याय जरी केला तर गेल्या जन्माचं पाप म्हणते आपण ते सहन करायचं, म्हणजे विरोध करायचं नाही. डिसओबिडियन्स टू किंग मीन्स काय आहे, राजाच्या आज्ञेचं उल्लंघन करणं म्हणजे देवाच्या आज्ञेचं उल्लंघन करणं. अशा प्रकारची थिअरी आपल्याकडे आहे, होती, आता आहे म्हणण्यापेक्षा. या पार्श्वभूमीवर राज्य निर्माण झालं आणि राज्यानं कारभार कसा करावा याच्यासाठी संविधान निर्माण झालं. आणि अल्टिमेट संविधानाचं उद्दिष्ट काय असतं, तर संविधानाचं उद्दिष्ट हे असतं की जे अरिस्टॉटलने त्याची राज्याची व्याख्या करताना सांगितलेलं होतं. अकॉर्डिंग टू अरिस्टॉटल तो असं म्हणतो की स्टेट इज अ युनियन ऑफ विलेज अँड फॅमिलीज. एक संघ आहे कुटुंबाचा आणि खेड्याचा राज्य म्हणजे. परंतु हा संघ कशासाठी आहे, हा संघ आहे सुखी, स्वयंपूर्ण आणि सन्मानाने जीवन जगण्यासाठी. नुसतं जीवन जगण्यासाठी नाही, जीवन तर कुणीही जगतं. ती जी हॉबची थेअरी सांगितली, निसर्गावस्था सांगितली, त्याच्यामध्ये पण जीवन होतं. परंतु जीवन कसं पाहिजे, स्वयंपूर्ण पाहिजे, सेल्फ सफिशियंट, ऑनरेबल पाहिजे आणि हॅपी पाहिजे. दिस इज द एम ऑफ द स्टेट. एन म्हणजे उद्दिष्ट आहे की सुखी आणि स्वयंपूर्ण जीवन जगायचे. आणि याची जी गॅरंटी आहे ही गॅरंटी स्टेटने द्यावी. आणि ही गॅरंटी स्टेटने द्यावी म्हणजे कशा माध्यमातून देऊ, कशाच्या माध्यमातून द्यावी, तर ती संविधानाच्या माध्यमातून द्यावी.
आपण जे प्रियांबल इथं लावलेलं आहे वाचत आहेत आपण, हे स्टेटनं दिलेली गॅरंटी आपल्याला, व्यक्तीची प्रतिष्ठा वगैरे सगळं. आणि मग कोणत्याही देशाची राज्यघटना हा त्या देशाचा मूलभूत फंडामेंटल कायदा असतो, सुप्रीम लॉ ऑफ द लँड असतो. म्हणजे संविधानामध्ये ज्या तरतुदी आहेत त्याच्यापेक्षा कुठलाही कायदा मोठा असू शकत नाही, सुप्रीम लॉ असतो. आणि याच्यामध्ये मी फार फास्ट जातो, 5 मिनिटांमध्ये मी हे संविधानाचं काय ते सांगतो, नंतर आपण या विषयाकडे येऊया. एकूण 22 प्रकरणं संविधानामध्ये आहेत. 395 कलम सुरुवातीला होती, आता ती 448 झालेली आहेत. 22 प्रकरणं होती ती आता 25 झालेली आहेत. 8 शेड्यूल होती ती आता 12 शेड्यूल झालेले आहेत. हा त्याच्यातला विकास होत गेलेला आहे. पहिलं जे पार्ट आहे त्याच्यामध्ये 1 ते 4 आर्टिकल आहेत. संविधानाची ओळख व्हावी, माझा विषय आहे संविधान वाचन. संविधान वाचन हा जरी शब्द असला तर त्याच्यामध्ये सायलंट टू अंडरस्टँड आहे, समजून घेणं आहे असं मी मानतो. आणि म्हणून पार्ट 1 मध्ये जे आहे की या देशाचं नाव काय आहे, हा देश कसा असेल, त्याची सीमा काय आहे, राज्य काय वगैरे आहे. दुसरा भाग जो आहे आर्टिकल 5 ते 11, त्याच्यामध्ये नागरिकत्वाबद्दल सांगितलेलं आहे. नागरिक कोण असू शकतं, नागरिकत्व कसं जाऊ शकतं, कसं प्राप्त करता येतं ते वगैरे वगैरे त्याच्यामध्ये. तिसरा जो भाग आहे तो मूलभूत अधिकार, जे आपण कुठे ना कुठे ऐकलेला आहे, बोलण्याचा अधिकार वगैरे, चालण्याचा सगळा अधिकार. तो 12 ते 35 हे जे आर्टिकल आहेत हे आपल्याला फंडामेंटल राईट्स बद्दल आहेत. 14 भाग जो आहे तो डिरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी, 36 ते 51 आर्टिकल मध्ये आहे ते. आणि त्याच्यानंतर 5वा जो भाग आहे युनियन. आता युनियनमध्ये पार्लमेंट आहे, प्रेसिडेंट आहेत, व्हाईस प्रेसिडेंट आहेत, हे सर्व त्याच्यामध्ये येतं. त्याच्यानंतर 6वा जो भाग आहे 152 ते 237, हे 5वा भाग जो मी आपल्याला सांगितला त्याच्यामध्ये 151 पासून ते 151 पर्यंत आहे. आणि 6वा जो भाग आहे तो 152 पासून 237 पर्यंत आहे. आणि त्याच्यानंतरचा जो 7वा आहे तो ओमिटेड केलेला आहे. 8वा जो आहे तो युनियन टेरिटरीज आहे. म्हणजे एक युनियन बघितलं आपण, दुसरं स्टेट आणि तिसरं काय आहे युनियन टेरिटरीज. त्याचे जे आर्टिकल आहे ते 239 ते 242. आता स्टेटच्या नंतर खाली काय येतं मग आपल्याला पंचायत येतं. पंचायत म्हणजे पुन्हा नगरपालिका, महानगरपालिका, पंचायत समिती, जिल्हा परिषद यांचे जे आर्टिकल आहे ते 243 पासून 244 पर्यंत आहे. त्याच्यानंतर रिलेशन बिटवीन स्टेट अँड युनियन. मोहम्मद सलीम म्हणजे मुघल आझम, जर तुम्ही सिनेमा पाहिला असेल त्याच्यामधला जो सलीम आहे त्याला आपण जहांगीर नावानं ओळखतो. म्हणजे आता लोकांना तुम्हाला थोडं क्लिक झाले असेल. मी ज्यावेळेस नूर उद्दीन मोहम्मद सलीम म्हणालो त्यावेळेस ओळखू आलं नाही, पण जहांगीर यांच्यासोबत काही करार केला ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी जी होती आणि त्यांनी भारतामध्ये याला सुरुवात झाली. तो कालखंड जो होता तो 1600 ते 1765 असा होता. आणि दुसरा जो पिरियड आहे, आपण मला एवढं फास्ट जावं लागतं की लिंक तुटल्या शक्य होती कधी, पण एवढ्या वेळेमध्ये असं जावं लागेल. बिगिनिंग ऑफ द ब्रिटिश रूल जो आहे हा कालखंड 1765 पासून 1858, म्हणजे मुघलचा जो राजा होता, मुघल जो जहांगीर होता तिथून सुरुवात झाली आणि कुठं संपलं ते 1857चा जो नेता होता स्वातंत्र्य लढ्याचा, आखरी मुघल ज्याला आपण म्हणतो, बहादूर शाह जफर त्याचं नाव. या बहादूर शाह जफर पर्यंत हा कालखंड आहे. आणि 1857च्या नंतर 1858ला प्रत्यक्ष ब्रिटिशांचा अंमल या देशामध्ये सुरू झाला. तुम्ही जाणकार आहेत, तुम्हाला माहिती आहे. आणि इथेच एंड ऑफ कंपनी झालेला आहे 1858 ते 1919. आणि इंट्रोडक्शन ऑफ सेल्फ गव्हर्नमेंट जे आपलं आहे 1919 पासून 1947. आणि जो फ्रेमिंगचा कालखंड आहे तो अशा पद्धतीने आपल्याला हा इतिहास लक्षात घ्यावा लागेल. प्रत्येक मुद्द्यावर आपल्याला एक एक घंटा लागेल. तो फारच वेगळा विषय होऊन जातो, त्याच्यामुळे मी त्याच्यात जात नाही. आपली राज्यघटना जी बनलेली आहे ही राज्यघटना बनलेली आहे, भारत आपला टिकून आहे. मी मंचाला आणि समोरच्याला सांगू इच्छितो, एक कालखंड थोडासा 1975चा सोडला मी, त्याचाही नंतर फोकस करेन वेळ मिळाला तर. पण तो आपला जो देश टिकून आहे, आपण बारकाईने कलमाचा उल्लेख आणि त्याच्यावर डिबेट झालेले कॉन्स्टिट्यूट असेंब्लीमध्ये, प्रत्येक कलमाची त्याच्यावर मतदान झालेलं आहे, जेव्हा स्वाद झालेलं तेव्हा. आपण इतिहासातनं काही शिकलेलो आहे. म्हणजे इसवी सन BC 185 BC मध्ये जी घटना घडली होती
S.K. सिन्हा यांचा एक आर्टिकल आहे, कॉन्स्टिट्युशनल रिफॉर्म नावाचे पुस्तक आहे सुभाष कश्यप यांचं. त्या पुस्तकामध्ये S.K. सिन्हा ते आर्मी मॅन आहेत, त्यांनी एक आर्टिकल लिहिलेलं आहे कॉन्स्टिट्यूशन वरती. त्या आर्टिकलमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की भारताने गोड शिकलेले आहे. 185 BC मध्ये काय झालं होतं तर पुष्यमित्र शंख जो आहे तो चीफ कमांडर होता आर्मीचा आणि त्यानं बंड करून राजा बृहद्रथचं सत्ता उलटून टाकली होती. अशी घटना भारतामध्ये होऊ नये भविष्य काळामध्ये, म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि सर्वांनी मिळून एक प्रविजन असं केलेलं आहे की अशा प्रकारचं बंड कुठल्याही आर्मीमॅनला किंवा चीफ कमांडरला करता येऊ नये. म्हणून आपण सर्वांनी नागरिक शास्त्रामध्ये वाचलेलं आहे की तिन्ही दलाचे प्रमुख हे राष्ट्रपती आहेत. वाचलेलं आहे ना? तिन्ही दलाचे प्रमुख कोण आहे? तो चीफ नाही तिथला, तर तिन्ही दलाचे प्रमुख हे राष्ट्रपती आहेत. आणि म्हणून भारतामध्ये अशा प्रकारचा कुठल्याही शस्त्रास्त्र किंवा असा उठाव होणार नाही याची खबरदारी राज्यघटनेमध्ये घेतलेली आहे. आणि म्हणून प्रेसिडेंट ऑफ इंडिया जे आहे इज ऑल्सो द सुप्रीम कमांडर ऑफ द डिफेन्स फोर्स. म्हणजे आपण हे पुष्यमित्र शंखापासून घेतलेला धडा आहे असं लेसन आपण असं म्हणूया. आणि आता दुसऱ्या टप्प्याकडे मी येतो. माझे 3 टप्पे आहेत. शेवटच्या टप्प्याकडे मी नंतर. आता दुसरा टप्पा माझा असा आहे की भारतीय राज्यघटनेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं काय कॉन्ट्रीब्युशन आहे. हा सुद्धा बऱ्याच वेळा कळीचा मुद्दा आहे आणि समज गैरसमज या विषयाबद्दल प्रचंड आहे. म्हणजे ज्याला राज्यघटनेची माहिती आहे तोही राज्यघटनेवर बोलतो आणि ज्याला माहिती नाही तो पण राज्यघटनेवर बोलतो. आणि कधी कधी हाफ नॉलेज इज व्हेरी डेंजरस म्हणतात की नॉलेज नसलेल्यापेक्षा अर्धवट नॉलेज हे डेंजर असतं. म्हणजे अज्ञानापेक्षा सुद्धा हाफ नॉलेज हे अज्ञानापेक्षा डेंजर असतं. बाबासाहेबांच्या बाबतीमध्ये असं झालेलं आहे. अनेक गैरसमज आहेत. मी पुस्तकाचे दाखले देऊन आपल्या पुढे बोलणार आहे स्पष्टपणे. बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यघटना एकट्यानेच लिहिली का? एकटेच होते का? बाकीच्याच काहीच नाही का? म्हणून आपण इथे वाद करत बसलो. परंतु बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यघटना लिहिली आणि 4 दिवस तर असे होते की बाबासाहेबांच्या डोळ्याची पापणी सुद्धा लागली नाही आणि पायाचा एवढा मोठा आजार झाला होता की बाबासाहेबांचं आयुष्य कमी झालेलं आहे. ही राज्यघटना लिहिताना आणि हिंदू कोड लिहिताना या गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजे. आपण बक्षीस काय दिलं मला माहित नाही. 1989 उजळलं भारतरत्न म्हणायला ज्यांनी राज्यघटना लिहिली. आणि सन्मान कुणी केला? 6 महिन्यामध्ये राज्यघटना 26 जानेवारी 1950 कंप्लीट झाली आणि अमेरिकेच्या कोलंबिया युनिव्हर्सिटीने बाबासाहेब आंबेडकरांना 5 जून 1950 LLB डिग्री दिली. कशाबद्दल? भारताचं संविधान लिहिल्याबद्दल. कुणी सन्मान केला बाबासाहेबांचा? 5 जून 1950 तुम्ही जर बाबासाहेबांच्या डिग्र्या बघितल्या असतील त्याच्यातली LLB जी डिग्री आहे डॉक्टरेट ऑफ लॉ अँड लेटर्स, ही डिग्री कोलंबिया युनिव्हर्सिटीनं ऑनर केलेली आहे. की आपण MA सारखी नाही की बाबासाहेबांचं इंडियन कॉन्स्टिट्यूशन मध्ये असणारं कॉन्ट्रीब्युशन लक्षात घेऊन त्यांनी तो सन्मान केलेला आहे, ऑनर केलेला आहे बाबासाहेबाला LLB नावाची डिग्री देऊन 5 जून 1950. आणि किती लोक होते ऐकायला ती डिग्री घेताना? ग्रॅज्युएट अमेरिकेतले 6848 ग्रॅज्युएट असेंबल झाले होते बाबासाहेबाला पाहायला. अर्नेस्ट बार्कर नावाच्या विचारवंतानं त्याच्या पुस्तकाला प्रियांबल जशी तसं जोडलं. हा सन्मान अर्नेस्ट बार्करने केला. आता जे पॉलिटिकल सायन्स नाही त्यांना वाटले अर्नेस्ट बार्कर कोण आहे? त्या हंगामा पिक्चर मध्ये ते परवेश रावल म्हणतो किस आमिर खान की बात कर रहे हैं. तो गायक आमिर खान म्हणतो आणि हे दुसरे म्हणतात हा आमिर खान. तसं आपल्याकडे होतं. अर्नेस्ट बार्कर म्हणतो कोण अर्नेस्ट बार्कर असं होऊ शकतं. परंतु त्याच्या पुस्तकाला प्रियांबल जशा तसं त्यानं जोडलं अर्नेस्ट बार्कर. हा जगाने केलेला सन्मान आहे भारतीय संविधानाचा. आणि आम्ही मात्र गुंतून पडलो. बाबासाहेब आंबेडकरांना राज्यघटनेचं शिल्पकार कोण म्हटलेलं आहे? कोण म्हटलेलं आहे? कोण क्रेडिट दिलेलं आहे बाबासाहेबांना? वन ऑफ मेंबर, जे ड्राफ्टिंग कमिटीचे वन ऑफ मेंबर होते T.T. कृष्णमाचारी, त्यांनी सांगितलं, कबूल केलं 4 नोव्हेंबर 1948 T.T. कृष्णमाचारींनी सांगितलं की आम्ही 7 लोक होतो म्हणजे ड्राफ्टिंग कमिटीवर. बाबासाहेब आंबेडकरांचा इतिहास 1 मिनिटामध्ये सांगतो कॉन्स्टिट्यूशनच्या असेंब्लीच्या बाबतीमध्ये.
1946ला ज्या कॉन्स्टिट्यूशन असेंब्लीच्या निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये बाबासाहेब आंबेडकर निवडून आले. कोण दिलं निवडून? इथल्या दलित म्हणणाऱ्या लोकांना नाही दिलं. जयस्वर खुलना पश्चिम बंगालमधला जो मतदारसंघ होता तिथल्या चांडाळ लोकांनी बाबासाहेब आंबेडकरला घटना समितीवर निवडून दिली. घटना समितीवर आले. पुन्हा पार्टिशन झालं भारताचं 1947ला आणि बाबासाहेब आंबेडकरांचा मतदारसंघ हा पाकिस्तानमध्ये गेला. पूर्व पाकिस्तान, आताचा बांगलादेश. बाबासाहेब आंबेडकरांचं आपोआप सदस्यत्व संपलं. त्या काळामध्ये जे बाबासाहेबांनी आर्ग्युमेंट किंवा जे काम केलं होतं ह्याची दखल राजेंद्र प्रसाद यांनी घेतली आणि राजेंद्र प्रसादाला वाटलं ह्याच्याबद्दल पुन्हा खूप आख्यायिका काही बाबासाहेबांच्या कसे गेले काय झाले त्याच्याबद्दल मी जात नाही. इतिहास जे आहे ते मी मांडणार. बाळासाहेब खेरला पत्र लिहिलं त्यांनी राजेंद्र प्रसादांनी आणि काही करून 1 महिन्याच्या आत बाबासाहेब आंबेडकर घटना समिती निवडून आले पाहिजे याची सोय तुम्ही करा आदेश दिल्यासारखा दिला होता. आणि म्हणून बाळासाहेब खेर यांनी बॅरिस्टर जयकरांना राजीनामा द्यावा लावला. जागा शिल्लक नव्हती आणि राजीनामा दिल्यानंतर बाबासाहेब आंबेडकर पुन्हा घटना समितीवर गेले आणि पुन्हा घटनेचं काम झालेलं आहे. पुन्हा ड्राफ्टिंग कमिटीवर बाबासाहेब आंबेडकर आले ऑगस्ट महिन्यामध्ये 29 तारखेला. आणि 4/11/2048ला टी कृष्णमाचार्यांनी कबुली दिलेली आहे. घटना निर्मितीमध्ये कुणाचं योगदान आहे. त्यांनी असं सांगितलं त्या 7 पैकी एकाने रेजिग्नेशन दिलं. 1 जागा रिप्लेस झाली. एकाची डेथ झाली. रिप्लेस नाही. किती उरले? 1 जण युनायटेड स्टेटला निघून गेले अमेरिकेला. भारतीय राज्यघटना लिहायचं सोडून कुठे गेले? अमेरिकेला निघून गेले. दुसरे 1 जण त्यांचं राजकारण त्यांना एवढं प्रिय होतं की ते ड्राफ्टिंग कमिटीचं काम महत्वाचं वाटलं नाही. तुम्हाला वाईट वाटेल कुणाला? ते स्टेट अफेअर्स स्टेटच्या पॉलिटिक्स मध्ये बिझी होते. ते म्हणले की मला स्टेटचं पॉलिटिक्स महत्वाचं आहे, राज्यघटना लिहिणं होईल काहीतरी करेल. एक आजारीच होते आणि दिल्लीपासून खूप दूर होते म्हणून ते गेले नाहीत. हे कुणाचे विधान आहे? ते बाबासाहेब आंबेडकरांचे नाहीत. ही मांडणी टी कृष्णमाचारी वन ऑफ मेंबर ड्राफ्टिंग कमिटी त्यांचं हे कबूलनामा आहे आणि त्यांनी सांगितलं की ह्याचं सगळं श्रेय आहे हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरला जातं. परंतु बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा ते श्रेय अतिशय नम्रपणे नाकारलेलं होतं. ते श्रेय घेतलं नाही बाबासाहेबांनी. आणि म्हणून मी आपल्याला म्हणालो होतो की जसं सगळ्यांची राज्यघटना आहे पुन्हा एकट्याची नाही याचा उल्लेख मला याच्यासाठी करावा लागतो. महात्मा गांधींजींना तिरंग्यावर चरखा पाहिजे होता. त्यांचा चरखा नाही आला. त्यांचे बाकी विषय आले, चरखा नाही आला. बाबासाहेब आंबेडकरांना स्टेट सोशलिझम पाहिजे होता. पुढे 1951 म्हणाले की राज्यघटना जाळायची वेळ आली तर तो पहिला मी माणूस असेल. मी ज्यांनी राज्यघटना लिहिली त्यांनीच हे विधान केलं पुन्हा राज्यसभेमध्ये. माझा सांगायचा मुद्दा काय आहे की बाबासाहेब आंबेडकरांना जो स्टेट सोशलिझम पाहिजे होता कारण बाबासाहेब आंबेडकरला अशी भीती होती जी त्यांनी नोव्हेंबरमध्ये सांगितली होती की ही जी राजकीय समता आम्ही प्राप्त केलेली आहे जर आम्ही आर्थिक आणि सामाजिक लोकशाही निर्माण नाही करू शकलो किंवा आर्थिक आणि सामाजिक लोकशाही आम्ही नाही आणू शकलो तर ही जी सांगणा आहे राजकीय समतेचा तो ही लोक उधळून लावतील हा इशारा दिला होता, वॉर्निंग दिली होती. कारण काय होतं त्याचं की बाबासाहेब आंबेडकरांची अशी धारणा होती किंवा त्यांचं असं मत होतं की या देशातल्या लोकांना राजकीय स्वातंत्र्याची किंमत चुकवायची वेळ येऊ नये. अशा प्रकारची अर्थव्यवस्था देशामध्ये असू नये. कुठल्याही एका व्यक्तीच्या अधीन एवढी अर्थव्यवस्था असू नये की त्यांनी तिथे राजकीय स्वातंत्र्य लोकांचं संपून टाकतील. आणि लोकांना जर विचारलं, बाबासाहेब सांगतात लोकांना जर विचारलं की तुम्हाला डू यू वॉन्ट ब्रेड ऑर लिबर्टी, काय मागतील लोक? भाकरी पाहिजे का स्वातंत्र्य? काय मागतील लोक? तुम्ही पोट भरलेले माणसं आहे, तुम्ही स्वातंत्र्य मागाल. पण तुझे डीआरडीच्या रेषेखाली राहणारे झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या लोकांना जर तुम्ही विचारलं तुला स्वातंत्र्य पाहिजे का भाकर पाहिजे, तुला भाजी पाहिजे का समता पाहिजे, काय उत्तर देईल तू? आणि उत्तर द्यायची गरज काय आहे? आज या देशामध्ये निवडणुकीच्या काळामध्ये मतं विकत घेतली जातात. म्हणजे काय होतं? लोक मतं का विकतात? मतं विकतात म्हणजे त्यांचं मत आहे का ते? त्याला ज्याला मत द्यायचे त्याला देता येतं का? त्याला देता येत नाही. जो पैसे देतो त्याला द्यावं लागतं.
अशा प्रकारची अर्थव्यवस्था असू नये की एखादं मत खरेदी करणारा माणूस तयार व्हावा एक विकणारा माणूस तयार व्हावा. अशा प्रकारची आर्थिक आणि सामाजिक लोकशाही निर्माण व्हावी असं बाबासाहेब आंबेडकरला वाटत होतं. मी शेवटच्या टप्प्यामध्ये या राज्यघटनेच्या की आपण मी एका राजकीय नेत्याला कोट करू इच्छितो सर, बरं का, तुमची माफी मागून. ते आता नाहीये थाय. मी BA फर्स्ट इयरला असताना छात्र भारतीचं एक अधिवेशन झालं होतं राष्ट्रीय सेवा दलाचं. हे आपण खंबीरपणाने नीटपणाने ऐकून घ्या, कारण आजकाल काय बोलावं याच्यापेक्षा काय बोलू नये याची खबरदारी जास्त घ्यावी लागते. पुण्यामध्ये भारतीय विद्यापीठामध्ये राष्ट्रीय सेवा दलाचं अधिवेशन झालं होतं 1992 ला. मी तेव्हा BA फर्स्ट इयरला होतो. बावजे सरांच्या सोबत मी गेलो होतो. तिथं 1989 जी लोकसभा होती त्याचे माजी सभापती आले होते रवी रॉय, आणि त्याने एक विधान केलं होतं. काय काय विधानं डायरीवर लिहायची नसतात, ते हृदयावर कोरली जातात. तसं ते माझ्या हृदयावर कोरलेलं विधान आहे त्यांचं, रवी रॉयचं. ते असं म्हणाले होते की भारत का सबसे बडा बुनियादी ग्रंथ. हे मी रवी रॉयचे नाव ह्याच्यासाठी सांगितलं की अलीकडे राज्यघटना म्हणलं की दलित समाज लोकांच्या डोळ्यासमोर येतो, त्याच्यामुळे मला नावं घ्यावी लागतात जाणीवपूर्वक. रवी रॉय काय हे दलित नव्हते. रवी रॉय असं म्हणाले होते कि भारत का सबसे बड़ा बुनियादी ग्रंथ ना तो रामायण है, ना ही महाभारत है, ना ही कुरान है और ना ही बाइबल है, वो है भारत का संविधान. हे आपण मानून चाललं पाहिजे. आणि म्हणून कॉन्स्टिट्युशनल क्रायसिस काय काय झाले, म्हणजे कॉन्स्टिट्युशनल खतरे कधी कधी झाले, आणि आपण त्याला वाचन आणि वाचवणं हे दोन्ही गरजेचं आहे. एक आपल्याकडे फंडामेंटल राईट्स आहेत, आणि पहिल्या राज्यघटना लागू झाली की लगेच एकानं अपील केलं त्या बाबतीमध्ये, आणि अपील करणारे होते चंपाकम दोराई राजन. याने अपील काय केलं, किंवा तुम्ही कॉन्स्टिट्यूशन मध्ये फंडामेंटल राईट्स मध्ये सांगितलंय देर इज नो डिस्क्रिमिनेशन ऑन द ग्राउंड ऑफ सेक्स, रेस, कास्ट, रिलिजन. आणि तामिळनाडूमध्ये तर जातीवर आरक्षण आहे, हे डिस्क्रिमिनेशन आहे. कारण कम्युनल गव्हर्नमेंट ऑर्डर नावाचं एक तामिळनाडूमध्ये, मद्रास प्रेसिडेन्सी होती त्यावेळेस, ती आज तर तामिळनाडू नाही, ते त्यावेळी मद्रास प्रेसिडेन्सी होती. आणि 1927 तो ऑर्डर होती. त्याच्यामध्ये काय होतं की मेडिकल कॉलेजला ज्या 14 सीट असतात त्याच्यामध्ये नॉन ब्राह्मण जे हिंदू आहेत त्यांना 6 सीट, बॅकवर्ड हिंदू आहेत त्यांना 2 सीट, आणि ब्राह्मण समाजाला 2 सीट, हरिजनला 2 सीट, आणि अँग्लो इंडियन ख्रिश्चनला 1 आणि मुस्लिमला 1, अशा प्रकारचं ते डिव्हिजन होतं. याला अपील केलं चंपाकम दोराई राजन यांनी, कारण त्याला ऍडमिशन नाही मिळालं. आणि त्यांनी आर्टिकल 15 क्लॉज 1 ज्याचा मी आता उल्लेख केला की देर इज नो डिस्क्रिमिनेशन याच्यावर, आणि 29 क्लॉज 2 म्हणजे सर्व शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेश हा जातीवर धर्मावर आधारित नसला पाहिजे, याचा त्यांनी आधार घेतला. आणि हायकोर्टामध्ये अपील केलं. मद्रास हायकोर्टानं त्यांच्या बाजूने निर्णय दिला दोराई राजेंच्या, आणि मद्रास सरकारच्या विरोधामध्ये निर्णय दिला. आणि मग त्याच्यानंतर याला पुन्हा अपील केलं सरकारनं सुप्रीम कोर्टामध्ये. सुप्रीम कोर्टानेही त्या ठिकाणी आर्ग्युमेंट झाले, आणि आर्ग्युमेंट होत असताना सरकारचे जे वकील होते ऍडव्होकेट जनरल, त्याने एक असं आर्ग्युमेंट केलं किंवा इंडियन हे ठीक आहे, फंडामेंटल राईट्स मध्ये देर इज नो डिस्क्रिमिनेशन वगैरे ऑन द ग्राउंड ऑफ सेक्स, रेस, कास्ट, रिलिजन, बर्थ ऑफ प्लेस, परंतु आर्टिकल 46 तुम्हाला वाचावं लागेल, डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी. आता इथे कॉन्स्टिट्यूशन मध्ये क्रायसिस काय झालेलं आहे, त्याला मराठीमध्ये पेच काहीतरी म्हणतो. पेच असा निर्माण झालेला आहे की वेदर डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल सुप्रीम और फंडामेंटल राईट्स, हा पेच निर्माण झाला सुप्रीम कोर्टाच्या पुढे की डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल मोठे का फंडामेंटल राईट्स मोठे. आणि ऍडव्होकेट जे आहे त्यांनी सांगितलं ऍडव्होकेट जनरलनी की 46 मध्ये विकर सेक्शनचा विकास करण्यासाठी सरकार बांधील आहे. विकर सेक्शन म्हणजे कोण, SC आणि ST. परंतु पुन्हा सुप्रीम कोर्टानं असं अंडरलाईन केलं की भारतीय राज्यघटनेच्या आर्टिकल 13 क्लॉज 1 मध्ये असं म्हटलेलं आहे की जे प्री कॉन्स्टिट्युशनल जेवढे लॉ आहेत ते नल अँड व्हॉइड असतील.
थोडस लक्षात येते ना, म्हणजे ते असंवैधानिक असतील, कायदेशीर नसतील. 1950च्या पूर्वी जे कायदे असतील, हा कायदा कधी होता 1927चा, म्हणजे प्री कॉन्स्टिट्यूशन होता, तो नल अँड व्हॉइड असेल. आणि आर्टिकल 13 क्लॉज 2 मध्ये सुद्धा असं सांगितलेलं आहे किंवा इन्फ्रीज करता येणार नाही तुम्हाला फंडामेंटल राईट्सला. अशा प्रकारे ते केस होती. आणि मग सुप्रीम कोर्टाने ते हे अपील केलं सर हायकोर्टाला. त्याच्यामुळं आता नवीन केस तयार झाला भारत सरकारच्या पुढे, किंवा 1950ची घटना आहे की आता रिझर्वेशनला धक्का लागतो. कारण आर्ग्युमेंट तर असं झालेलं आहे आणि याला सुप्रीम कोर्टाने सुद्धा मान्यता दिलेली आहे. त्याच्यानंतर फर्स्ट कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट केली आणि आर्टिकल 15 क्लॉज 4 त्याच्यामध्ये इन्सर्ट केला आणि त्याच्यामध्ये असा शब्द टाकला की दिस इज द प्रोटेक्टिव्ह डिस्क्रिमिनेशन. हा शब्द वापरला, प्रोटेक्टिव्ह डिस्क्रिमिनेशन. अशा पद्धतीनं हा निकाल निघाला. त्याच्यानंतर दुसरे 2-3 केस सांगून मी थांबतो. दुसरी केस आहे शंकरी प्रसादची. आता आपल्याकडे बाबासाहेब आंबेडकरला एकमेव आर्टिकल होतं ज्याच्याकडे बाबासाहेब म्हणायचं मला बघावं सुद्धा वाटत नाही, पण ते आलं होतं कॉन्स्टिट्यूशन मध्ये. ते होतं 31 राईट टू प्रॉपर्टी. आणि प्रॉपर्टी कशा होत्या सर साहेब त्यावेळेस? जमिनी कशा होत्या? किती एकर असाव्या? 25,000 एकर, 10,000 एकर. असे जमीनदार जर असतील तर देशामध्ये सामाजिक न्याय कसा राहील? आणि म्हणून सरकारने काय केलं की जमीनदारी अबोल्युशन केलं. अबोल्युशन ऑफ जमीनदारी नावाचा ऍक्ट आणला आणि तो 9th शेड्यूल मध्ये टाकला. आता 9th शेड्यूल काय आहे की 9th शेड्यूल मध्ये जो जो विषय येतो त्याच्यामध्ये चॅलेंज कोर्टामध्ये करता येत नाही. त्या 9th शेड्यूल मध्ये जो विषय असतो, जो कायदा असतो, त्याला चॅलेंज कोर्टामध्ये, हायकोर्टामध्ये, सुप्रीम कोर्टामध्ये करता येत नाही. त्याच्यामुळे तो त्यांनी टाकला. आणि शंकरी प्रसाद केस एक निर्माण झाली या बाबतीमध्ये, जमीनदारीच्या बाबतीमध्ये. आणि त्याच्यामध्ये हा कायदा करण्याचा अधिकार पार्लमेंटला आहे का, अशा प्रकारचा एक प्रश्न निर्माण झाला. म्हणजे अबॉलिश केली जमीन सरकारनं, परंतु हा कायदा करण्याचा अधिकार पार्लमेंटला आहे का? आता आपल्याकडे मी थोडंसं सांगतो की आपण पार्लमेंटरी डेमोक्रेसी म्हणतो, परंतु माझं असं म्हणणं आहे की पार्लमेंटरी डेमोक्रेसी आपल्याकडे नाही, तो फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट आहे, तो डेमोक्रेसीचा भाग होऊ शकत नाही. कारण त्या इंग्लंडमध्ये आहे, इंग्लंडच्या पार्लमेंटला एवढे अधिकार आहेत त्यांचं, असं म्हटलं जातं की त्याला सगळेच अधिकार आहेत, फक्त एकच अधिकार नाही स्त्रीचा पुरुष करणं, पुरुषाचा स्त्री करणं, एवढे पार्लमेंटला अधिकार आहेत. पण ते भारतामध्ये तसं नाहीये. भारतामध्ये सेपरेशन ऑफ पॉवर आहे आणि म्हणून भारताची राजघटना सर्वश्रेष्ठ आहे. चांगलं आपण सगळ्याकडनं घेतलं. आणि मग हा प्रश्न निर्माण झाला की असे कायदे करण्याचा अधिकार पार्लमेंटला आहे का? आणि शंकरी प्रसाद केसमध्ये हे प्रिन्सिपल एस्टॅब्लिश झालं की द प्रिन्सिपल दॅट पार्लमेंट हॅड द अथॉरिटी टू अमेंड फंडामेंटल राईट्स थ्रू कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट. म्हणजे 368 नुसार की प्रोसेस अमेंडमेंट करायची का नाही. आणि मग याच्यानंतर पुन्हा दुसरे केस आली याच्याच्या विरोधामध्ये. थोडस लॉचं व्हायला लागले का, कळते का कसे? त्याच्यानंतर दुसरे केस आले गोलकनाथ खटला. आता बोला तुमचा अधिकारामध्ये सगळं होऊ नये. दुसरे केस आली गोलकनाथ खटल्यामध्ये असं सांगितलं, बांधून नीट लक्षात घ्या. शंकरी प्रसाद केसमध्ये सुप्रीम कोर्टाने हे मान्य केलं की पार्लमेंटला राज्यघटनेच्या प्रत्येक भागामध्ये बदल करण्याचा अधिकार आहे, इन्क्लुडिंग फंडामेंटल राईट्स. हे प्रिन्सिपल एस्टॅब्लिश झालं की मूलभूत अधिकारामध्ये सुद्धा बदल करण्याचा अधिकार पार्लमेंटला आहे. आपण इथं म्हणू शकतो पार्लमेंटरी डेमोक्रेसी. पण नंतर एक प्रकरण आलं गोलकनाथचं. त्या गोलकनाथ खटल्यामध्ये 1967 ला आलं हे प्रकरण. द कोर्ट रूल दॅट पार्लमेंट कुड नॉट कर्टेल, एकदम उलट, द पार्लमेंट कुड नॉट कर्टेल एनी ऑफ द फंडामेंटल राईट्स. पार्लमेंटला मूलभूत अधिकारामध्ये कुठल्याही प्रकारचा बदल करण्याचा अधिकार नाही. एकदम उलट शंकरी प्रसादच्या. आणि म्हणून पुन्हा सरकारने काय केलं की 24वी घटना दुरुस्ती केली. बघा हा संघर्ष. 24वी घटना दुरुस्ती केली आणि सांगितलं की पार्लमेंटने केलेल्या प्रत्येक कायद्याला राष्ट्रपतीने मूक संमती दिली पाहिजे, म्हणजे परस्पर पाठवायचं.
आणि फंडामेंटल राईट्स मध्ये सुद्धा बदल करण्याचा अधिकार पार्लमेंटला राहील. पुन्हा हे प्रकरण चॅलेंज झालं केशवानंद भारती केसमध्ये. आता याच्यापेक्षा मोठं बेंच आतापर्यंत कधीच बसलेलं नाही. 13 जस्टिस होते त्याच्यामध्ये, 13. आणि निकाल कसा लागलाय साहेब? 6-7. किती काठावर आहे? 6-7. 6 एका बाजूला, 7 एका बाजूला. त्याच्यामुळे हे जजमेंट आलेलं आहे. यांनी काय सांगितलं? पार्लमेंट कुड अमेंड एनी पार्ट ऑफ द कॉन्स्टिट्यूशन so long as it did not alter the amend the basic structure of the constitution. पार्लमेंटला सगळ्यामध्ये बदल करण्याचा अधिकार आहे, फक्त बेसिक स्ट्रक्चरला बदलण्याचा अधिकार नाही. आणि मिनर्वा मिल्स ह्या खटल्यामध्ये डॉक्ट्रिन ऑफ बेसिक स्ट्रक्चर हे निर्माण झाले. आता पुन्हा आपल्याकडे वाद असा आहे की बेसिक स्ट्रक्चर कशाला म्हणायचं? बेसिक स्ट्रक्चर बदलू नका. मग 9th शेड्यूल मध्ये ज्या विषय त्याला बेसिक स्ट्रक्चर म्हणायचं का? आणि पुन्हा मग आणखीन एक प्रकरण आलं 2006-7 मध्ये. सुप्रीम कोर्टानं सांगितलं की 9th शेड्यूल मधल्या सुद्धा विषयावर आम्ही रिव्ह्यू करू शकतो. अशा प्रकारचं हे सध्या आपल्याकडे कॉन्स्टिट्यूशन जिवंत आहे, तिचा विकास होत आलेला आहे. एक शेवटची केस सांगून थांबतो मी. एडीएम जबलपूर, आणि त्याच्यानंतर एक छोटस सांगणार. एडीएम जबलपूर विरुद्ध शिवकांत शुक्ला. देवसोतवार सर, हा विषय असा आहे याला कायदेशीर सांगताच येत नाही. हे काही कहाणी नाही, कविता नाही. मी म्हणालो सुप्रीम लॉ आहे. एडीएम जबलपूर मध्ये काय झालं होतं, मी आता थोडं सोप्या सांगतो 1 मिनिटामध्ये. 1971 ला इलेक्शन झालं आणि इंदिरा गांधी निवडून आल्या. पण तो राजनारायण यांनी त्यांच्या विरोधामध्ये जाऊन अपील केलं इलाहाबाद कोर्टामध्ये. आणि 4 वर्षांनी निर्णय आला की इंदिरा गांधींनी सरकारी मशिनरीचा वापर केलेला आहे आणि त्याच्यामुळे त्यांची निवडणूक रद्द केली. नुसती रद्द नाही केली, पुढे 6 वर्ष बॅन केलं त्याला इलेक्शन कंटेस्ट करण्यापासून. 6 वर्ष म्हणजे 2 इलेक्शन जातात, म्हणजे 10 वर्षाचा फरक पडतो तो. त्याच्यानंतर काय झालं, म्हणजे याच्या विरोधामध्ये असा निर्णय आल्यानंतर एमर्जन्सी लागू केली. आता हा माझा सगळ्यात महत्वाचा आजचा कोर पॉइंट आहे आजच्या माझ्या बोलण्यात. एमर्जन्सी लागू केली 359 क्लॉज 1 नुसार. आणि त्याच्यामध्ये मग अधिकार सगळे आपले नष्ट झाले. आता ह्याच्यामध्ये प्रश्न काय निर्माण झालेला आहे आपल्यामध्ये की एमर्जन्सीच्या काळामध्ये आपल्याकडे पण एमर्जन्सी आली होती ना. हे सरकार गेल्यानंतर प्रेसिडेंट रूल म्हणजे एमर्जन्सीच असते ना. आपलं एक सरकार गेलं ना मध्ये, राष्ट्रवादीने पाठिंबा काढल्यानंतर ते पृथ्वीराज चव्हाण साहेबांचं ते कुठलं तर प्रकरण काढतो म्हणले की लगेच ते राष्ट्रवादीने पाठिंबा काढला. मला पॉलिटिक्सवर बोलायचं नाही, फक्त पॉईंट सांगतोय. पण तुम्हाला जाणवलं का ती एमर्जन्सी होती म्हणून? म्हणजे प्रेसिडेंट रूल जाणवलं का आपल्याला? आपल्या पगारी होत होते, आपल्याला फिरता येत होतं, बोलता येत होतं. परंतु ही एमर्जन्सी तशी नव्हती. याच्यामध्ये तुमचे फंडामेंटल राईट्स सस्पेंड केले होते. आणि मी लहान तुम्हाला आठवतंय की माझ्या आजोबाला पोलिसांना उचलून नेऊन नसबंदी करून आणली होती गाडीमध्ये घालून. 75ची गोष्ट आहे. त्यावेळेस पुरुषाच्या नसबंद्या झाल्या, त्याच्यानंतर नसबंद्या नाही पुरुषाच्या. त्याच काळामध्ये जे काही झालेले आहे ते झालेले आहे. मग ते व्हायला पाहिजे बरं का. मी त्या बाजूच आहे, पण जबरदस्तीने नको. आणि मग कोर्टामध्ये केस गेल्या. हॅबियस कॉर्प्स नावाच्या एक प्रोव्हिजन आहे आर्टिकल 32 मध्ये इंडियन कॉन्स्टिट्यूशन मध्ये. 9 हायकोर्टाने सांगितलं की असं तुम्हाला सस्पेंड करता येत नाही. परंतु ते सुप्रीम कोर्टामध्ये गेलं आणि सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा HR खन्ना यांनी एकट्याने विरोध केला आणि बाकीच्यांनी सांगितलं की कारण ते कोण नेते आपले जयप्रकाश नारायण त्यांनी डायरेक्ट पोलिसाला सांगितलं तुम्ही सरकारचं ऐकू नका म्हणून. पोलिसाला सांगितलं. मग अशी प्रकारची परिस्थिती निर्माण झाली होती. आणि मग HR खन्नाच्या विरोधामध्ये दुसरे होते. आता चंद्रचूड साहेब होते त्यावेळेसचे, त्याच्यानंतर बेग होते, त्यांचे नाव मी घेत नाही आता, ते रे होते वगैरे, जस्टिस रे. त्यांनी सांगितलं की सरकार कायद्याचे अधिकार तुम्हाला देतं, तसं कायदे काढून पण घेऊ शकतं. पण HR खन्नाने सांगितले की आमचे जे अधिकार आहेत हे नैसर्गिक अधिकार आहेत, हे कुणाला हिरावून घेता येणार नाही. आणि म्हणून नंतरच्या काळामध्ये 44वी घटना दुरुस्ती केली
नंतर सरकार आलेलं आणि त्यांनी सांगितलं की वा इमर्जन्सीच्या काळामध्ये सुद्धा तुम्हाला मूलभूत अधिकार काढून घेता येणार नाहीत. आणि म्हणून जे आज आपण एक्झिस्ट करते की आपले फंडामेंटल राईट्स जरी इमर्जन्सी लागली तरी सुद्धा आपल्याला ते सस्पेंड होत नाही. अगदी शेवटची गोष्ट सांगून मी थांबतो. हे कॉन्स्टिट्यूशनचं संपलं. टेक्निकल उद्दिष्ट आहे ते उद्दिष्ट एकच सांगणार आहे, थांबणार आहे मी, की वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण झाला पाहिजे. आता अंधश्रद्धा निर्मूलनावर दुपारी व्याख्यान होणार आहे, त्याच्यामध्ये मी जास्त जाणार नाही. परंतु वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण होणं हे गरजेचं आहे. इंडियन कॉन्स्टिट्यूशनच्या डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल मध्ये सुद्धा ते प्रोव्हिजन आहे. विवेकवादी समाज निर्माण झाला पाहिजे. विवेकवादी म्हणजे काय? खऱ्याला खरं आणि खोट्याला खोटं म्हणणारा समाज निर्माण झाला पाहिजे. सत्याला सत्य म्हणून ओळखा, असत्याला असत्य म्हणून ओळखा, हा समाज निर्माण झाला पाहिजे. आता विवेकाच्या बाबतीमध्ये एक छोटं उदाहरण देतो मी. 2000 मध्ये मी नेट परीक्षा दिली. मी 10वीला नापास झालो. इंग्रजीला 20 मार्क होते आणि गणिताला 38 मार्क होते, पण नेट पहिल्यांदा पास झालो. काय वैशिष्ट्य मला माहित नाही. त्यावेळेला एक पॅरेग्राफ आला होता आम्हाला, मला आठवत होतो पॅरेग्राफ. मी ज्या परीक्षा पास झाली त्यातला पॅरेग्राफ आहे, जसा तसा 20 वर्षापासून आठवतो मला. विवेक कशाला म्हणतात ते मला सांगायचे फक्त आपल्याला. रविवारचा दिवस असतो आणि चर्चमध्ये व्याख्यान होत असतं. ख्रिश्चन लोक एकच दिवस देवासाठी रिझर्व ठेवले त्यांनी, तेही सकाळचे 9 वाजता. आपल्याकडे मी आपल्यावर बोलणार नाही, आपले 7 दिवस आपले सगळे पवित्र आहेत. ख्रिश्चन लोकांनी एकच दिवस रविवारी संडे तेवढा ठेवलेला आहे. आणि त्या दिवशी होतं असं की त्या फादरची तब्येत बिघडते आणि फादर काय लेक्चर डिलिव्हर करू शकत नाही. मग तो काय म्हणतो, त्याच्या ज्युनियरला बोलावतो. ज्युनियरला म्हणजे शिष्याला, नवीन जॉईन झालेला, आज तू लेक्चर दे म्हणतो. आणि मग तो म्हणतो की मला काहीच जमत नाही, मी कसं काय व्याख्यान देणार, मला काहीच येत नाही त्यातलं. लोक जमलेत, आदेश म्हणून तो व्याख्यान देतो. 1 घंटावर चालतं व्याख्यान, सगळे माना हलवा लागतात. व्याख्यान संपल्यानंतर जाऊन त्याला म्हणतात असं व्याख्यान आयुष्यात ऐकलं नाही म्हणतात. आणि त्या फादरला जाऊन म्हणतात असं व्याख्यान तुम्हाला देता येत नाही म्हणतात. एवढं भारी व्याख्यान यांनी दिलं. आणि मग फादरला प्रश्न पडतो की माझ्यापेक्षा सुद्धा चांगलं व्याख्यान देणारा कसं आहे. त्याला बोलावून घेतलं जातं, विचारलं जातं, काय व्याख्यान दिलंस तू, एवढं सगळेजण तारीफ करतायत. तो म्हणतो मी व्याख्यान दिलं नाही. मग मी म्हटलं की माझं व्याख्यान त्याच माणसाला ऐकतील ज्यांना आयुष्यात पाप केलेलं नाही. आणि मी फक्त होत हलवत होतो, व्याख्यान कुणालाच ऐकू जात नव्हतं. प्रत्येकाला वाटत होतं मी काहीतरी पाप केलं, मला कसं ऐकू येत नाही, फक्त शेजाऱ्याला वाटलं मी पाप केलंय म्हणून तो मान हलवतो. हा विवेक आहे का? एक तरी माणूस निघाला का सत्याला सत्य, असत्याला असत्य म्हणणारा. आणि म्हणून ज्या ज्या वेळेला विवेक येतो, सत्य बोलायची वेळ येते, त्यावेळेस कठीणाई होते, पण आपण बोललं पाहिजे. ज्यावेळेस गॅलिलिओने सांगितलं पहिल्यांदा साहेब की पृथ्वी सूर्याभोवती फिरते, त्यावेळेस सर्व धर्मग्रंथांची माफी मागतो मी. आय एम सॉरी सगळ्या धर्मग्रंथाबद्दल. कुठल्याही धर्मग्रंथात लिहिलेलं नाही पृथ्वी सूर्याभोवती फिरते. सगळ्यांना हे सांगितलेलं आहे सूर्य पृथ्वीभोवती फिरतो. चक्कर काट रहा है और जिस दिन ये चक्कर थमेगा वो कयामत का दिन. आणि गॅलिलिओने तर सांगितलं की पृथ्वी फिरते. आणि मग त्याला बोलावून घेतलं आणि फटके मारायला सुरू केले. आणि त्याला नुसते फटके मारत नव्हते, मारताना म्हणायचे मन पृथ्वी फिरत नाही, सूर्य फिरतो. आता मराठीतला आणि हा म्हटलं की ठीक आहे मी मान्य करतो, पृथ्वी फिरत नाही सूर्य फिरतो, मला सोडा. आणि त्याला सोडलं. आणि घरला जाताना तो मनातल्या मनात कुटकुटला, माझ्या म्हणण्यानं न म्हणण्यानं थोडंच पृथ्वी सूर्याभोवती फिरायचं थांबणार आहे. हा विवेक हे सत्य. आणि म्हणून मी व्हॉल्टेअरला कोट करून असं आपल्याला म्हणालो होतो की ते माणसं ग्रेट नाहीत जे उत्तर देतात, कारण उत्तर सगळीकडे उपलब्ध असतात. ती माणसं ग्रेट असतात जे प्रश्न निर्माण करतात. मला असं वाटतं आता आपल्याकडे सुभाष कश्यप यांनी पुस्तक लिहिलेलं आहे राज्यघटना कशी संपवायची. आणि जे राज्यघटना संपवण्याची भाषा करतात पत्रकार त्यांच्याकडे घटना तज्ञ म्हणून जातात. हे त्याच्यात आणखी दुर्दैव. म्हणजे आपण ह्याचा पण विचार केला पाहिजे.
आणि राज्यघटनेने एवढे आपल्याला मुभा दिलेल्या आहेत. काळानुसार ज्या ज्या नवीन नवीन गोष्टी वाटतील तुम्हाला, त्याच्यावर 2000 मध्ये सुद्धा एक कमिशन आलेलं आहे. व्यंकट चले यांचं कमिशन, रिव्ह्यू कमिशन आलेलं होतं. आणि त्यावेळेसचे पंतप्रधान जे होते माननीय अटल बिहारी वाजपेयी आणि त्यावेळेचे राष्ट्रपती होते माननीय के.आर. नारायण साहेब, या दोघांमध्ये संघर्ष झाला होता. माननीय अटल बिहारी वाजपेयी असं म्हणाले किंवा मोठे मोठे बुर्ज ढासळतात, इथं राज्यघटना आहे, म्हणून त्यांनी रिव्ह्यू कमिशन नेमलं व्यंकट चले याच्या अध्यक्षतेखाली. संगमाव सारखे मान्य नेते त्याचे सदस्य होते. परंतु त्यावेळेस माननीय के.आर. नारायण साहेब असं म्हणाले होते, एक वाक्य म्हणाले होते, ते वाक्य सांगून थांबतो आणि मला हाच शेवटचा संदेश द्यायचा होता के.आर. नारायण यांचा. ते असं म्हणाले होते की आवर कॉन्स्टिट्यूशन इज नॉट आउटडेटेड, वी एंड आवर थॉट इज आउटडेटेड. हमारा भारत का संविधान आउटडेटेड नहीं है, हमारी सोच आउटडेटेड है. सोच को बदलो, संविधान भी बदलेगा, संविधान के साथ आप भी बदलोगे. धन्यवाद. जय भीम, जय भारत.